हॅलो फ्रेंड, आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. यात आपल्याला चॉकलेट मेल्ट करायची नाही, काही कोको बटर मेल्ट करायचं नाही, काहीच नाही. तरी पण आपले चॉकलेट बघा किती सुंदर होईल आता. तर इथे घेतलेलं आहे मी 1/3 कप तूप. तर हे तूप तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं सुद्धा घेऊ शकतात. आणि फ्रेंड्स, आता आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे, की ते कंपाऊंड घेतात आणि ते मेल्ट करतात. त्यात काही पण ड्राय फ्रुट्स म्हणा, काही आपलं टुटी फ्रुटी म्हणा, काही पण असं टाकून चॉकलेट बनवतात. तर बघा आता आज या व्हिडिओमध्ये मी काही कंपाऊंडचा वापर करत नाही, काही कोको बटरचा वापर करत नाही. तरी पण बघा आपली चॉकलेट किती छान होणार आहे ते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आता बघा इथे मी घेतलेलं आहे 1/3 कप आयसिंग शुगर. आपल्याला प्लेन शुगर घ्यायची नाही. आपल्याला आयसिंग शुगरच इथे लागेल. प्लेन शुगर जर तुम्ही घेतली, तर ती जास्त पातळ होते आणि आपली जी चॉकलेट आहे, ती चॉकलेट आपली थिक होत नाही. तर बघा आता इथे आपल्याला ही जी आयसिंग शुगर आहे, ही मेल्ट करायची नाही आहे. फक्त आपल्याला यात ही अशी एकजीव करायची आहे. आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी 1/4 कप मिल्क पावडर. आता आता इथे तुम्ही लक्षात ठेवा, की मिल्क पावडर जी आहे, ती आपल्याला पॅक पाकिटातलीच घ्यायची आहे. लूज जी मिल्क पावडर मिळते, ती घ्यायची नाही. पॅक पाकिटातलीच पावडर आपल्याला इथे यूज करायची आहे. आणि बघा आता हे सर्व मिश्रण असं एकजीव झालेलं आहे. तर तुम्ही यापासून व्हाईट चॉकलेटसुद्धा बनवू शकता. आणि आता आपल्याला यात टाकायचं आहे कोको पावडर. तर ही कोको पावडर मी जे आपला 1/4 कप जो आहे, त्याच्या अर्धा घेतलेला आहे. म्हणजे 2 टेबलस्पूनपर्यंत मी हे कोको पावडर घेतलेली आहे. तर ही कोको पावडरसुद्धा आपल्याला यात चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि कसं आहे ना, पातळ चॉकलेट जर झाली, तर ही चॉकलेट फ्रीजमध्ये थिक होत नाही. ही बाहेर काढली की लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होते. आणि आता ही चॉकलेट मी जे बनवते आहे, हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे. तर या मेजरमेंटनुसारच तुम्ही चॉकलेट बनवा. आणि बघा फ्रेंड, आता इथे आपण हायजीनची सुद्धा काळजी घेतलेली आहे. आणि आता यात आपल्याला टाकायचं आहे काजू आणि बदाम याचे तुकडे. तर आपल्याला ही चॉकलेट ड्रायफ्रुट्स चॉकलेट बनवायची आहे. माझी एक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर ती चॉकलेट माझी डेअरी मिल्क म्हणून मी ती बनवलेली आहे. तर त्याची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघा. खूप छान माझी ती चॉकलेट झालेली आहे. आणि आता आपल्याला हे मटेरियल गार करायचं आहे. आता गार करण्यासाठी मी हे खाली उतरवलेलं आहे. आता हे पूर्ण असं एकजीव झाल्यानंतर आपल्याला ते एका प्लास्टिकच्या मोल्डमध्ये टाकायचं आहे चॉकलेट बनवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता हा मोल्ड प्लास्टिकचा आहे. तर आता यात आपल्याला हे चॉकलेटचं पूर्ण बॅटर यात टाकायचं आहे. तर बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला कळेल की ही चॉकलेट आपली कशी बनली आणि नंतर मी ही चॉकलेटची प्राईस पण सांगणार आहे आणि हे बॉक्समध्ये कशी पॅक करायची आणि कसं सेल करायचं याविषयीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. म्हणून ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मध्ये अजिबात स्किप करू नका. तर आता बघा आपण हे मोल्डमध्ये ही चॉकलेट टाकून घेतलेली आहे. तर आता या मोल्डला आपल्याला फ्रीजरमध्ये आपल्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिट तरी ठेवायची आहे. आणि आता हा दुसरा मोल्ड मी आणलेला आहे. तर हे वेगळ्या शेपचं चॉकलेट आहे ही. तर आता यात पण आपल्याला हे असंच बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि बघा आता आपण जे कंपाऊंडची चॉकलेट करतो आणि तिला आपण जेव्हा फ्रीजरमध्ये ठेवतो, तर ती 5 किंवा 10 मिनिटं आपल्याला ठेवावी लागते आणि ती लगेच सेट होते. पण या चॉकलेटचं तसं नाही. हिला 25 ते 30 मिनिटाचा कालावधी आपल्याला द्यावाच लागतो, तेव्हाच ती सेट होते चांगली. तोपर्यंत ती सेट होत नाही. आणि ही ओरिजिनल चॉकलेट आहे. यात काही असं केमिकल वगैरे आपण काहीच टाकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हिला सेट व्हायला थोडा जास्त वेळ लागतो. आता आपल्याला हा मोल्ड असा टॅप करून हा पण मोल्ड आपल्याला फ्रीजरमध्येच ठेवायचा आहे एक 25 ते 30 मिनिटासाठी. तर बघा आता आपल्याला इथे 30 मिनिट झालेले आहे आणि मी हा मोल्ड बाहेर काढलेला आहे. तर आता या चॉकलेटवर थोडं मॉइश्चर तयार झालेलं आहे. म्हणून ही चॉकलेट आपल्याला थोडा वेळ ही बाहेर राहू द्यायची. आणि
ते मॉइश्चर थोडं कमी झालं की मग ही अशी ॲटोमॅटिक ही चॉकलेट आपली मोल्डच्या बाहेर येते. बघा, असं वाटत नाही की आपण ही चॉकलेट घरी बनवलेली आहे. असं वाटतं की कंपाऊंडची ही चॉकलेट आहे. पण बघा किती इझी ती बाहेर निघते आहे आणि खूप छान पहा शेप किती सुंदर आहे तिचा. आणि त्या चॉकलेटला अशी शाईन पण खूप छान आलेली आहे. बघा किती सुंदर दिसते ही चॉकलेट आपली. तर आता आपण जो दुसरा मोल्ड ठेवला होता, तो मोल्ड पण मी आता बाहेर काढलेला आहे आणि ती पण बघा किती छान चॉकलेट अशी मोल्डच्या बाहेर अगदी इझी येते ती. तिला काही आपल्याला टॅप करावं लागत नाही, काही नाही आणि एकदम छान ती पण चॉकलेट अशी मोल्डच्या बाहेर येते आहे. तर फ्रेंड्स, ही चॉकलेट तुम्ही घरी मुलांसाठी नक्की बनवा. बाहेरच्या कंपाऊंडमध्ये जे केमिकल असतं, ते केमिकल आपल्या शरीरासाठी अतिशय घातक असतं. म्हणून तुम्ही घरच्या घरी ही चॉकलेट बनवा आणि आपल्या मुलांना द्या. कारण मुलांना चॉकलेट म्हटलं म्हणजे त्यांना खूप आनंद होतो. तर बघा आता ही पण किती छान याचा शेप आहे आणि एकदम मस्त आहे. आणि अतिशय कमीत कमी खर्चामध्ये ही चॉकलेट आपली तयार झालेली आहे. तर आता हिला रॅप कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि बघा, आता कोणत्याही बेकरी शॉपमध्ये जेव्हा जिथे केक आणि चॉकलेटचं मटेरियल मिळतं, तिथे हे असे रॅप पेपर मिळतात. तर हे रॅप पेपर आपल्याला तिथून आणून ह्या चॉकलेट असा त्यामध्ये आपल्याला रॅप करायचे आहे. आता ही आपली चॉकलेट अशी रॅप झाली की अशी स्टिक मिळते दुकानामध्ये. तर ती स्टिकसुद्धा आपल्याला याच्याबरोबर आणायची आणि त्याच्याने आपल्याला ही चॉकलेट अशी रॅप करायची आहे. बघा किती छान रॅप होते ती. तर अशा ह्या सर्व चॉकलेट आपल्याला रॅप करून घ्यायचे आहे आणि असे वेगवेगळ्या कलरमध्ये ते कागद मिळतात. तर हे रॅप कागद आपण आणून घरच्या घरी आपण हे चॉकलेट बनवू शकतो. तर बघा आता मी ही कशी रॅप करते आहे ते बघा. तर हा अगदी असा मोकळा कागद आहे. तर हा आपल्याला असा एका ठिकाणी गोळा करून मग त्याला आपल्याला ते चॉकलेटला पॅक करायचं आहे. तर तुम्हीसुद्धा ही चॉकलेट घरी बनवू शकता आणि असे रॅप करून तुमच्या मुलांना ह्या चॉकलेट देऊ शकतात किंवा तुम्ही असे गिफ्ट करायलासुद्धा ही चॉकलेट घरी बनवून तुम्ही गिफ्ट करू शकतात. तर बघा आता हे असं आपल्याला ह्या चॉकलेट रॅप करायच्या. तर आता मी इथे तुम्हाला एक चॉकलेट कट करून दाखवते, की बघा तिचं आतलं फिलिंग किती छान दिसतायचं आणि पहा अशी एकदम ओरिजिनल ड्रायफ्रूट चॉकलेट आहे आणि तिची टेस्ट पण खूप छान लागते. ही मी चॉकलेट खाऊन बघितली, एकदम सुंदर टेस्ट तिची लागते आहे. तर बघा आता ह्या चॉकलेट आपण रॅप केलेल्या कशा बॉक्समध्ये ठेवायच्या. आता हे असे बॉक्स मिळतात बाजारामध्ये. दिवाळीच्या वेळेस तर हे बॉक्स बेकरी शॉपमध्ये कुठे पण अवेलेबल असतात. तर असे बॉक्स आणायचे आपण आणि यात ह्या चॉकलेट टाकून आपण हे असे बॉक्स गिफ्ट म्हणून द्यायचे किंवा तुम्हाला काही सेल वगैरे करायचं असेल, याचा बिझनेस करायचा असेल, तर तुम्ही असे बॉक्स आणून त्यात ते टाकू शकता. तर मी ह्या पूर्ण चॉकलेट रॅप केल्या नाही, मी काही चॉकलेट अशा मोकळ्याच ठेवलेल्या आहे. तर यामध्ये हे चॉकलेट टाकून आपण हा असा गिफ्ट बॉक्स तयार करू शकतो. आणि अजून असे वेगवेगळ्या शेपमध्ये बॉक्स हे बाजारामध्ये आलेले असतात. खूप फॅशनेबल बॉक्स आलेले असतात. तुम्हाला जे आवडेल तो बॉक्स आणायचा आणि तुम्ही अशा चॉकलेट ह्या रॅप करायच्या. आणि आता बघा ही अशी एक प्लेट आहे. तर या प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही चॉकलेट अशा ठेवून हा याचा असा बॉक्स बनवू शकतात. बघा अशा ह्या चॉकलेट इथे ठेवायच्या याच्यामध्ये आणि तो कसा रॅप करतात तो कागद तो मी तुम्हाला दाखवते. आता हा जो कागद आहे हा आपला फूड आपण ज्याच्यामध्ये ठेवतो, तो फूड पेपर आहे हा. तर हा ट्रान्सपरंट असतो. तर हा आपण त्या मापाचा असा कापून घ्यायचा आणि याच्याने आपल्या ज्या चॉकलेट आहे, त्या चॉकलेट असे त्या प्लेटवरती अशा पॅक करायच्या या कागदाने. तर बघा आता मी ह्या पूर्ण ठेवून घेतलेल्या आहे आणि हा कागद जो आहे तो आपल्याला वरून ठेवून असा त्याच्यावरती पूर्ण पॅक करायचा आहे. तर बघा किती सुंदर याचं पॅकिंग होत आहे. आणि अगदी असं द्यायला पण छान वाटतं. असं वाटत नाही की आपण घरी बनवलेलं आहे. खूप सुंदर असं हे पॅकिंग आहे. बघा खालून पण पूर्ण तो कागद असा रॅप करून घ्यायचा. तर फ्रेंड्स, तुम्ही अशा प्रकारे सुद्धा चॉकलेटची अशी प्लेट ही तयार करू शकता. तर आता आपण एका बॉक्समध्ये ह्या चॉकलेट कशा ठेवतो, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता हे जे बॉक्स आहे, हे मी दिवाळीसाठी वापरते. दिवाळीचे गिफ्ट मला चॉकलेटचे द्यावे लागतात. त्यासाठी मी हे बॉक्स वापरते. तर यातसुद्धा आपण ह्या चॉकलेट कशा ठेवू शकतो आणि कशी पॅकिंग करू शकतो हे पण बघा आता. तर फ्रेंड्स, आता आपल्याला ह्या चॉकलेटची प्राईस ठेवायची आहे. एक चॉकलेटची प्राईस ₹20.
आणि आता ₹20 चॉकलेटची प्राईस आणि तुम्ही त्यात किती चॉकलेट ठेवतात ते आणि प्लस तुमच्या बॉक्सची प्राईस हे तुम्ही काउंट करून त्या बॉक्सची प्राईस ठरवायची. तर चला फ्रेंड्स, आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.